लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ज्ञानी याच्या सभोवती भाग 2. आणि एक दिवस ज्ञानी याची येथील यात्रा संपन्न होते. त्याला परमात्म्याचे बोलावणे येते. त्याची येथून बदली होते. तो प्रभूचरणी रुजू होतो. साधकांना ज्ञानी याची नित्य सवय झालेली असते. त्यांना त्याच्या विना करमत नाही. सर्वजण त्याची स्मृती चिरंतन करण्यासाठी कटिबद्ध होतात. त्याच्या तत्वज्ञानाची पुस्तके काढली जातात. जपाच्या ध्वनिफिती काढतात. प्रवचनांच्या ध्वनिफिती काढून त्या सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. एवढ्याने कोणाचं समाधान होत नाही. ज्ञानी याचे मंदिर उभारले जाते. त्याचा संगमरवरी पुतळा उभारला जातो. सभा मंडप घालून साधकांच्या दर्शनाची सोय केली जाते. मंदिराच्या सभोवती वृक्ष, लता, पल्लवी लावून सुशोभीकरण केले जाते. तळघरात किंवा आवारात निसर्गामध्ये ज्ञान मंदिर उभारले जाते. तेथे मौन पाळून ध्यानधारणा करायची सोय केली जाते. ज्ञानी या नवसाला पावतो असा प्रचार सुरू होतो. हळूहळू गर्दी वाढते. भक्तांची आवक जावक इतकी होते की आता भक्त निवास बांधला जातो. हळूहळू याचे लॉजिंग बोर्डिंग मध्ये रूपांतर होते. सभा मंडपात दानाची पेटी केव्हा ठेवली जाते ते त्या ज्ञानी याच्या पुतळ्यालाही समजत नाही. त्यात अमाप पैसे जमा होत असतात. यामधून भक्तांना दररोज महाप्रसाद दिला जातो. ज्ञानी याचा जन्मदिन आणि स्मृतिदिन जोरात साजरे केले जातात. नित्यदिनी प्रवचन, कीर्तन, कथा, पुराण यांचे आयोजन केले जाते. तेथे अनेक जण सेवा म्हणून हजेरी लावतात. गाणारेही त्यांची सेवा रुजू करतात. एक दिवस कोणीतरी अद्भुत कल्पना सुचवतो. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जप दिला आहे. त्यात 10 अक्षरे आहेत. तेव्हा आपण 10 दिवसात 10 कोटी जप करायचा संकल्प करूया. भक्तांना सेवा म्हणून आवाहन केले जाते. हे पुण्यकर्म आहे असा प्रचार केला जातो. हा म्हणता भक्तगण जमा होतात. पुतळ्याला प्रश्न पडतो की इतके रिकामे लोक येतात कुठून? ज्ञानी याच्या नावाने आरत्या रचल्या जातात. त्याला प्रत्यक्ष ब्रह्म असे म्हणले जाते. हे ऐकून तो पुतळा संकोचतो. आता नवस फेडणाऱ्यांची चढाओढ लागते. तो संगमरवरी पुतळा जुना होतो. त्या जागी सोन्याचा पुतळा, त्यावर हिरे माणकांचे दागिने, सोन्याचे सिंहासन, सोन्याची मेघडंबरी इत्यादी थाटमाट केला जातो. आता ज्ञानी याचे मंदिर नावलौकिकाला येते. एक पर्यटन स्थळ म्हणून. आजूबाजूला लॉजिंगचा धंदा तेजीत होतो. नवविवाहित प्रथम दर्शनाला येथेच येतात आणि मग आणखी भटकण्यापेक्षा येथेच मधुचंद्र साजरा करतात. लाओत्से सांगतो तो हाच मूर्खपणा असतो. मुळातच तो ज्ञानी या झाला नसता तर हे सर्व हिडीस रूप उभेच राहिले नसते. या मूर्खांच्या बाजाराला तो ज्ञानी या कारण होतो. लाओत्सेच्या या तत्वज्ञानाची आठवण त्या पुतळ्यात होते आणि त्यामधून तो ज्ञानिया सायुज्य मुक्तता नको असे म्हणत तेथून गुप्त होतो. ज्ञानियाचे वास्तव्य. लाओत्से या ओवीची सांगता करताना सांगतो की म्हणून ज्ञानी जडतेत विराजित असतो, त्याच्या परिणामात नाही. तो बीजात विराजित असतो, फुलाच्या आकर्षकतेत नाही. त्यामुळे तो एकाचा इन्कार करतो आणि दुसऱ्याचा स्वीकार करतो. साक्षात्कारीच्या ध्यानी मनी नसताना त्याच्या साधकांकडून काय प्रकारचा गोंधळ उडवून दिला जातो याबद्दल आपण अगदी थोडक्यात निरूपण केले. याला लाओत्सेने अत्यंत परखडपणे मूर्खपणा असे म्हटले आहे. अशा प्रकारे आपल्या मागे काही होऊ नये याची साक्षात्कारींनी काळजी घ्यावी अशीच लाओत्सेची इच्छा आहे आणि त्याचा तसाच साक्षात्कारींना सल्लाही आहे. त्यासाठी तो येथे साक्षात्कारींना खबरदारीचा उपाय सुचवत आहे. लाओत्से म्हणतो की यास्तव साक्षात्कारी ज्ञानी मूलभूत जागी स्थिर असतो. तो त्याच्या परिणामात गुंतत नाही. तो बीजात राहतो. त्या बीजाच्या फळात मुक्काम करत नाही. लाओत्सेच्या या उपदेशामुळे सकृत दर्शनी असे वाटेल की ज्ञानी साक्षात्कारी यांनी ज्ञानार्जन करू नये. त्यांनी साधक जमवू नयेत. त्यांनी मठ स्थापन करू नयेत. त्यांनी ज्ञान प्रदान न करता आपल्या जागी स्वस्थ राहावे असे तर लाओत्से सुचवत नाही ना. नाही,
लाओ त्सेला असे काही सुचवायचे नाही आणि तसा काही त्याला उपदेशही करायचा नाही. त्याला ठासून सांगायचे आहे की ज्ञानींनी ज्ञान जरूर प्रदान करावे, साधक जमवावेत, शक्य असल्यास मठही स्थापन करावेत, परंतु येथे एका प्रभूच्या सेवेशिवाय अन्य थिल्लर कार्यक्रम करू देऊ नयेत, अशी त्याने गुरु म्हणून सक्त आज्ञा देऊन ठेवावी. ज्ञानीने प्रवचनांमधून स्वतःच जाहीर करावे, लिखाणामधून त्याने स्वतःच लिहून ठेवावे की नवसायास कर्मकांड याचा काहीही उपयोग होत नाही, याला त्याची जराही अनुमती नाही. गुरु कोणासाठी काहीही करू शकत नाही. गुरु इतकेच करू शकतो की तो प्रत्येक साधकाला परमात्मा प्राप्त करण्याचा मार्ग दाखवू शकतो. ज्याने त्याने स्वतःची स्वतः प्रगती करायची आहे. याचे कारण असे आहे की या मूर्खपणाची सुरुवात नवसाला देव पावण्याच्या खुळचट कल्पनेमधून होत असते. ज्ञानींनी प्रवचनामधून, लिखाणातून मूलभूत बीजरूपी ज्ञान प्रकर्षाने प्रदान करावे, जेणेकरून भविष्यात कोणी साधक अशा खुळचट गोष्टी करायला धजावणार नाही. ज्ञानीने कधीही शेवटच्या परिणामात गुंतू नये. उदाहरणार्थ, साधक असे सांगतात की साधना केल्यावर त्यांना अमुक दृष्टांत झाला आणि तमुक दर्शन झाले. ज्ञानीने त्याच्यात रस दाखवू नये. प्रत्येकाची अनुभूती ही त्याच्या स्वतःसाठी असते. त्याचा आनंद त्या साधकाला एकट्याला घेऊ द्यावा. ज्ञानीने साधक उपासना करत आहेत याची काळजी घ्यावी. ते सत्संगाला उपस्थित राहत आहेत यासाठी त्याने गोडी लावावी. साधकांचा साक्षात्कार हा ज्ञानीने त्याचा विषय करू नये. हरि ओम.